भावे गावे गीत भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव अनेकाचे काने गुण दोष मनानाने तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव वेची ते वचन जे निराहे समाधान तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव महायुगपीठ तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रये समागत तिष्ठन्त मानंत कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दुसरे चरण चक्रपताने गदेचा विस्तारू चक्रपताने गदेचा विस्तारू हे बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका चक्रपताने गदेचा विस्तारू हे बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया कंठ कृपाने गदेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी अद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येवच पतितानि पावनेभ्यो श्री अगस्त्य नमो नमः मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी वार करे संताचा 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 मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावर या वार करी संतांच्या भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपव भगवान नाम चिंतना करता भगवान श्री संत हनुमंतरायांच्या आदिशक्ती महालक्ष्मी मातेच्या प्रांगणामध्ये पवित्र अमृतवाहिनी देव नदीच्या तीरावर श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पुण्य पावन पवित्र अशा स्वरूपाच्या या भूमीमध्ये आपल्या सर्वांच्या पवित्र उपस्थितीत
154व्या अखंड हरिनाम उत्सवाच्या निमित्तानं म्हणून दाखवलेला अभंग वारकरी संप्रदायातील महान भगवत भक्त श्री क्षेत्र देहुनिवासी वैराग्य सुप्रमुती जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा 6 चरणाचा आपल्या सर्वांना येणाऱ्या 7 दिवसामध्ये देवापर्यंत पोहोचण्याच्या करताचा मार्ग सांगणारा विठाला 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 अभंग तुकोबरा या अभंगातून आपल्या सर्वांना देवापर्यंत पोहोचण्याच्या करताचे उपाय सांगतायत. तुकोबराचा प्रश्न आपल्या सर्वांना ध्रुवपदामध्ये, तुझं भावा आहे देव, आपल्याला देव पाहिजे का? जर या प्रश्नाचं उत्तर आपलं होकारार्थी असेल तर उत्तरार्धामध्ये तुकोबारा बोलतात, तरी हा सुलभ उपाय, हा सोपा उपाय आहे. कोणता उपाय आहे त्याचं सविस्तर चिंतन आपण प्रासंगिक वेळेत करणार आहोत. पूर्वी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी जमलात ते निमित्त आपणा सर्वांना ज्ञात आहे. वक्त्याचं कर्तव्य या नात्यानं प्रसंगानुसार काहीसा परिहार देणं गरजेचं आहे. म्हणून मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये 154वा आपला हा अखंड नाम उत्सव या ठिकाणी सुरू आहे. परमश्रद्धेय श्री हरिभक्तीपरायण एकनाथजी महाराज गोळेसर यांच्या प्रेरणेनं हरिभक्तीपरायण निवृत्तीजी महाराज चव्हाणके, केदारनाथजी महाराज पवार, गणपतजी महाराज कोकाटे यांच्या मार्गदर्शन सालाबाद प्रमाणे याही वर्षी उत्साहपूर्ण वातावरणात त्या ठिकाणी पार पडतोय. आणि हा उत्सव पार पडताना या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांच्या मार्गदर्शनाच्या बरोबरच महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं वैभव असलेली सगळी मान्यवर गायनाचार्य, मृदुंगाचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आज ज्यांचं गोड सुमधुर वारकरी गायन आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालं ते अहिल्यानगर जिल्ह्याचे भूमिपुत्र आदरणीय श्री हरिभक्तीपरायण आमचे शुभमजी महाराज बनकर, नवनाथजी महाराज गीते, याचबरोबर महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं वैभव असलेली जी अनेक सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये या सर्व बाळगोपाळांचे मार्गदर्शक आदरणीय राहुलजी महाराज डुमरे, त्यांच्या प्रति कृतपूर्वक सद्भाव आहे. त्यांची वात्सल्य वारकरी शिक्षण संस्था आहे आणि या वारकरी शिक्षण संस्थेची सर्व येणाऱ्या काळातल्या वारकरी संप्रदायाची ही सर्व आधारस्तंभ या ठिकाणी त्यांना सर्वांना घडवण्याचं काम राहुलजी महाराज करत आहेत. त्यांच्या प्रति कृतज्ञतापूर्वक या ठिकाणी सद्भाव आहे. या कीर्तनाच्या निमित्तानं वारकरी संप्रदायातील जे अनेक सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यामध्ये आदरणीय दत्तात्रयजी महाराज ठोक ते या ठिकाणी उपस्थित आहेत. याचबरोबर प्रवीणजी महाराज कोकाटे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. परिचित आहेत, परंतु काय वेळेला नाव आठवत नाही प्रवीण भाऊ, आणि म्हणून प्रवीणजी महाराजांच्या प्रति कृतपूर्वक सद्भाव आहे. अनेक सगळी तरुण मंडळी आपण या ठिकाणी आहात, सर्वांच्याच प्रति सद्भाव आहे. मृदुंगाच्या सेवेच्या करता या ठिकाणी मृदुंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण सचिनजी महाराज गीते, त्यांच्या प्रति सद्भाव आहे. हार्मोनियमवर संदीपजी महाराज या ठिकाणी आहेत. हार्मोनियम चांगली वाजते ना, अकोल्याची आहे. त्यांच्याही प्रति अंतःकरणपूर्वक सद्भाव आहे. उत्तम प्रकारची स्पीकरची आणि छानपैकीची बसण्याची उठण्याची सगळी व्यवस्था आपल्या सगळ्यांच्या करता केलेली आहे. या सर्व सप्ताहामध्ये गावातील सर्व संस्था या ठिकाणी आहेत. जनार्दन भक्त मंडळ आहे, स्वाध्याय परिवार, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, ग्रामस्थ आणि भजनी मंडळी खडांगळी, आणि या खडांगळीच्या सर्व ज्येष्ठ तरुण भजनी मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, गावच्या राजकीय सामाजिक क्षेत्रातील विशेष करून वारकरी परंपरेतील आपण सर्व सज्जन आपल्या सर्वांच्या तन मन धनाच्या सहकार्य प्रयत्न परिश्रमातून उत्सव पार पडताना अनेक सगळी जी मंडळी या ठिकाणी विशेषत्वानं उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे स्नेही महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान श्रद्धेय संत वारकरी बंडादादा कराडकर यांच्या भक्त परिवारातील त्यांच्या गळ्यातले ताईत असलेले आमचे प्रवीण भाऊ वाघ ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे संत सेवक माऊलीजी आरोटे ते देखील या ठिकाणी या निमित्तानं उपस्थित आहेत. याशिवाय या कीर्तनाच्या निमित्तानं सचिनजी उगले आमचे म्हाळ सहकार्य होऊन या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे अनेक सगळे मित्रमंडळी आहेत. आमचे बाळाभाऊ या ठिकाणी आलेले आहेत. त्याने अनेक सगळी जी मंडळी आपण इथे उपस्थित आहात, ज्ञात अज्ञात आपल्या सर्वांच्या प्रति अंतःकरणपूर्वक सद्भाव आहे. बरोबर 8 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत. घड्याळ पाहू नका, माझ्यावर विश्वास ठेवा बाबा. इकडं
थोड्या वेळ. मला माहिती आहे सिन्नरकरांचा घड्याळावर विश्वास आहे. म्हणजे हातातल्या घड्याळाबद्दल बोलतो गणेशराव. या सगळ्यांच्या वतीनं मला गणेशरावांनी या ठिकाणी आग्रहपूर्वक निमंत्रण दिलं. त्यावरून तुमच्यासारख्या मोठ्या सज्जन माणसांच्या दर्शनाचा योग आहे. खरं म्हणजे माझं भाग्य आहे की 154 वर्षाच्या या परंपरा लाभलेल्या उत्सवामध्ये या ठिकाणी सेवा करण्याचा योग आहे, ज्यामध्ये आज जी सगळी वारकरी संप्रदायातील अध्वर्यू मंडळी आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी सेवा केली असेल. जे सर्व आज श्रद्धास्थान आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी येऊन सेवा केली असेल. असं ही सगळी जुनी परंपरा लाभलेला हा उत्सव आहे. आपण सगळी माणसं परमार्थ करता प्रवृत्त झालेलो आहोत, भगवत भक्ती करता प्रवृत्त झालो. काही काळापुरता का होईना पण आपण घरदार संसार प्रपंच सोडलाय. आपल्या मनात देवाबद्दल विशेष श्रद्धा आहे. श्रद्धा नाही का लोकांच्या मनात? माणूस म्हणून जन्मालेल्या प्रत्येकाच्या मनात देवाबद्दल श्रद्धा आहे. रस्त्याने आपण जातो, अनोळखी भागातून जात असलो तरी सुद्धा एखादं मंदिर असतं, कोणत्या देवाचं हे पण माहित नसतं, तरी पण लोक त्याला काय करतात? दर्शन. गावातल्या लोकांना इथे सप्ताह बसला, इथे छानपैकी मंदिर आहे, माहिती नसतं का? माहिती असतं. इथून जाताना जर तुम्ही 5 मिनिट बाहेर लक्ष ठेवलं तर गाडीवरून जाणारा माणूस गाडीवर जाता जाता देवाला चल म्हणतो का मी आलो 5 मिनिटात असं म्हणतो काय कळालं नाही मला, पण निदान मान आलो. ज्या अर्थी मान आलो याचा अर्थ त्याच्यामध्ये श्रद्धा आहे. पायी पा मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील. याचा अर्थ स्वभावता प्रत्येक जण हा भगवत भक्तच आहे. संसार प्रपंच सगळ्यांना लगेच सुटेल हे मात्र नाही. आपण काही काळापुरता सोडलाय म्हणून मी बोललो आपल्या मनात विशेष श्रद्धा आहे. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये भक्ती, परमार्थ, साधना, उपासना, व्रतवैकल्य, नामस्मरण जे काही आपण साधनेचा मार्ग निवडला असेल तो करताना इच्छा काय हो मनामध्ये? मनात इच्छा एकच आहे की बाबा मृत्यूच्या पूर्वी एक क्षण का होईना संत वचनामध्ये ऐकलं तशा प्रकारे कधीतरी त्याच्या सगुण निर्गुण रूपाचं दर्शन व्हावं. ज्या अर्थी आपण या वाटेवर याचा अर्थ अजून आपल्याला आपण त्या अवस्थेला जाऊन पोहोचलो नाही, आपल्याला दर्शन झालं नाही. का बरं? झालं असतं तर इथे यावं लागलं नसतं ना. प्रवीण भाऊ तुम्ही वरती बसा आहे, बसा 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 बसा. झालं असतं तर आपल्याला इथे यावं लागलं नसतं. जर आपल्याला दर्शन झालं असतं, आपल्याला भेट झाली असती तर आपल्याला इथे यावं लागलं नसतं. चौथियाचे ठाई काही करणेची पुन्हा चकार वापरलाय. काहीच करावं लागलं नसतं तरी पण आपण साधनेत व्यवहार काय सांगतो पहा. मुक्कामाच्या जागेपर्यंत येऊन पोहोचल्यावर प्रवास थांबला का चालू आहे? तुम्हाला राग आहे का माझा काही? नाही ना. मी फक्त 5 मिनिटं उशीर आलोय, फार उशीर आलेलो नाही. आणि तेवढे 5 मिनिटं मी काही लांबवणार, मी बरोबर 9 वाजता थांबवणार. त्यामुळे तुम्ही एवढं फार राग धरून माझ्याकडे पाहू नका. रिलॅक्स बसा तुमच्या गावात असल्यासारखं. असं हा मी एकटाच बाहेरून आलोय, तुम्ही हा असं ऐकू नका. पण असं बटा 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 माझ्याकडे पात्रा आणि असं फ्रेश बसा 7 ते 9च्या कीर्तन असल्यासारखं. असं इकडे पाहता काय सांगत होतो मी? म्हणा सांग तुझं तुला ध्यानात होत नाही. मी तुम्हाला असा प्रश्न विचारला होता, मी तुम्हाला असा प्रश्न विचारला होता, विठाला विठाला श्री ज्ञानदेव भगवान की महाराज की जय, महाराज की जय. परमार्थ करण्याच्या मागची आपल्या मनातली भूमिकाच ती आहे. कधीतरी पण आपल्याला मृत्यूच्या पूर्वी एक क्षण का होईना भगवत दर्शन व्हावं. आपला विचार असा चालला होता की आपल्याला आजपर्यंत भगवत दर्शन झालं नाही म्हणून आपण इथपर्यंत आहोत. त्याची प्राप्ती झाली नाही, त्याच्या सगुण निर्गुण रूपाची प्रचिती आपल्याला नाही म्हणून आपण या वाटेवर इथे प्रवासात आहोत. मुक्कामाच्या जागेपर्यंत येऊन पोहोचल्यावर प्रवास थांबला का? चालू आहे? थांबला ना. वेदांत शास्त्र सांगतं साध्याच्या प्राप्तीपर्यंत गेलं की साधनाची आवश्यकता नाही.
मी घरून निघालो 7 वाजेपर्यंत इथे येऊन पोचायचं असं माझं ठरलं होतं. मी घरून निघालो ते देवठाण गोंदे फाटा वगैरे ते सगळं गेलं. मध्ये इकडे तुमच्या हे मुसळगाव, पुन्हा तुमचा सिन्नर शिर्डी रोड आणि पुन्हा ते क्रॉस करून इथपर्यंत येऊन पोचलो. त्या बरोबर पंपाच्या पुढे. तिथून इकडे यायचं होतं खडांगळीच्या बाजूला, नदी देव नदी ओलांडून. मी पलीकडच्या बाजूला जाऊन विचारलं का हो ते खडांगळी कुठे आहे. आता मी इकडूनच गेलो होतो, तिकडे तोंड होतं माझं पूर्वीच्या पश्चिमेच्या बाजू, इकडे पश्चिमेच्या ना पश्चिमेच्या बाजूला तोंड होतं. त्यांना वाटलं ह्याच रस्त्यानं आलंय का काय. आणि परत आपल्याला विचारतंय. ते म्हणले मागत राहिले ना, कुठं चला बोंबलत. तुमच्याच गावचा माणूस मी फोटो काढून आणला गणेशराव, संपल्यावर दाखवतो तुम्हाला. मी इकडे इथपर्यंत बरोबर 7 वाजता 7 वाजून 5 मिनिटांनी मी इथपर्यंत येऊन पोहोचलो. इथे येऊन पोहोचल्यावर आता मला मी इथपर्यंतच्या प्रवासाकरता वापरायला गाडीची गरज राहिली का. जाताना येणार आहे मी, तोपर्यंत तरी मला गाडीची गरज. याचा अर्थ काय, साधनानं प्रवास करणं उद्देश नाही आहे. साधनानं प्रवास करून निश्चित मुक्कामाच्या जागेपर्यंत पोहोचणं हा उद्देश आहे. आता आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये एक साधन आहे. आपण सगळी माणसं घरून सांगून आलोत कीर्तन पाहायला चाललो. कशाला चाललो, ऐकायला चाललो. ऐकणं ही नवविध भक्ती प्रकारातली पहिलं साधन आहे. श्रवणम, मग पुढे कीर्तनम, श्रवणम कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदन. पहिलं काय आहे, श्रवणम. ज्या अर्थी आता श्रवण नावाचं साधन आपल्या हातात आहे, याचा अर्थ या साधनाद्वारे आपल्याला अजून कुठेतरी जाऊन पोहोचायचं. आणि म्हणून मी बोललो आपल्या मनात विशेष श्रद्धा आहे, पण मात्र त्याच्या सगुण निर्गुण रूपाचं दर्शन, त्याची प्रचिती, त्याचा साक्षात्कार, ज्याचं वर्णन ज्ञानोबा तुकोबापासून सकल संतांच्या मुखातून ऐकलंय, त्या स्वरूपाची ओळख नाही. कृपा नाही का त्याची कृपा आहे. आता या मंडपात आपण बसून श्वास घेतोय, त्यानं ठेवलं म्हणून का आपण राहिलो म्हणून, माझं मित्र राहिलो म्हणून नाही ना महाराज. चाले हे शरीर आपल्या सगळ्यांची अशी धारणा आहे, झाडाचं पान हल्लं तर त्याच्या सत्तेमुळे हलतंय. झाड लावणं आपल्या हातात आहे, पाणी घालणं आपल्या हातात आहे, त्याला वाढवणं आपल्या हातात आहे, त्याचं संवर्धन करणं आपल्या हातात आहे. पण उन्हाळ्यात त्याच्या खाली जाऊन काय एकदा पाट बाज काहीतरी टाकून बसलं तर आपल्या हातातलं उपकरण घेऊन आपल्याला त्याला हवा घालावी लागते. का बरं, झाड किती आपण वाढवलं तरी त्याचं पान हलू द्यायचं का नाही हे मात्र आपल्या सत्तेत ठेवलंय का. वृक्षाची ये पान हाल जाते सत्ते, वृक्षाची ये पान हाल जाते सत्ते, मग कोणी रागिली आता मग कोठे. वृक्षाची वृक्षाची फलाची सत्ता राहिली अहंता राहिली अहंता ज्या अर्थी झाडाचं पान त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, याचा अर्थ आपण जिवंत, त्याची कृपा आहे. पण त्याची कृपा असली तरी त्याच्या सगुण निर्गुण रूपाची प्रचिती दर्शन मात्र नाही. कारण काय आहे, इकडे पहा मी कारण सांगतो. बेटे बेटे सावधान. असं इकडे पहा माझ्याकडे. पहिलं कारण आहे आपल्या सगळ्यांचं प्रेम देवावर आहे आणि आपल्या सगळ्यांचं पण प्रपंचावर आहे. आपण प्रपंचात राहून परमार्थ करणारी माणसं. आपलं प्रेम देवावर आहे आणि आपलं प्रेम प्रपंचावर आहे. खरं सांगा, मी कोणाला सांगणार नाही, जेवढं प्रेम प्रपंचावर आहे तेवढं अजून देवावर. बोला ना, आता बोला ना. बरं, प्रामाणिकपणे तोंडावर सांगितलं मला नाही म्हणून. दुसरं अत्यंत महत्वाचं कारण आहे. महाराज म्हणतात, आजवर या जगातल्या ज्या ज्या लोकांना भगवत दर्शन झालं त्यापैकीच्या कोणालाच साधूच्या कृपेशिवाय झालं नाही. काय भाषा आहे नाथ महाराजांची, संताविन प्राप्ती ऐसे वेद देते वागे हो, ऐसे वेद देते वागे, ऐसे वेद देते वागे हो, ऐसे वेद देते वागे. संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते वागे, ऐसे वेद देते वागे.
आमच्या सगळ्या मंडळीच्या करता. ज्यांनी मनापासून वाजवल्यात त्यांना धन्यवाद, ज्यांनी आमची समजूत काढली त्यांना पण धन्यवाद. संताविन प्राप्ती नाही, दुसरं कारण आहे. पहिलं कारण जेवढं प्रेम प्रपंचावर आहे तेवढं देवावर नाही. दुसरं कारण साधूच्या कृपेशिवाय भगवत दर्शन होत नाही. तिसरं आणि अत्यंत महत्वाचं कारण माझ्या या अभंगा करता आहे. आपल्या सगळ्यांचं शरीर परमार्थ करत असताना, शरीराकडून परमार्थाची क्रिया होत असताना आपलं मन तिथे उपस्थित असतच असं नाही. त्याचं नाही म्हणतात. क्रिया शरीराकडून जरी होत असली तरी ती क्रिया जोपर्यंत मनाकडून होत नाही तोपर्यंत त्याला परमार्थ म्हणता येणार नाही. काय भाषा ज्ञानोबराची? त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी. आपण स्वतः शरीरानं उपस्थित असलो आणि मन तिथे उपस्थित नसलं तर उपयोगाचं नाही. आणि म्हणून श्री तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत, परमार्थाची क्रिया कोणती महत्वाची नाही, त्या क्रियेमध्ये आपल्या अंतःकरणाची वृत्ती तिथे उपस्थित असली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतो, जर तुम्हाला देव पाहिजे असेल, तुझा वावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. कोणता उपाय? पहिला उपाय महाराजांनी अभंगाच्या पहिल्याच्या भावे गावे गीता, 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 हो भावे गावे गीता, शुद्ध करुणिया चित्त, भावे गावे गीता, शुद्ध करुणिया चित्त, तुझे भावा आहे देव, तुझा भावा आहे देव, हे भावे गावे गीता, शुद्ध करुणिया चित्त, भावे गावे गीता, शुद्ध करुणिया चित्त, तुझा भावा आहे देव, तुझा भावा आहे देव, हे भावे गावे गीता, शुद्ध करुणिया, शुद्ध करुणिया गीता, शुद्ध करुणिया गीता, हा भावे गावे गीता, शुद्ध करुणिया गीता, शुद्ध करुणिया गीता, शुद्ध आपल्या वा. धन्यवाद. एकदा ज्यांनी टाळ्या वाजवल्या ना त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. या सगळ्या मंडळींनी ज्ञानोबराच्या सानिध्यामध्ये विशेष श्रद्धेनं जे काही मिळवलंय, टाळ्या वाजवणाऱ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलची ती अंतकरणातली पवित्र भावना आहे, कृतज्ञतेची भावना आहे की बाबा तुम्ही जे मिळवलंय तर ते खरोखर दाद देणं योग्य आहे. आणि म्हणून त्यांनी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी टाळ्या वाजवल्यात. याचा अर्थ काय? जाणकार मंडळी समोर आहेत ना. मोठ्या माणसाच्या मुखातलं वाक्य आहे, जाणकारांनी दाद नाही दिली तरी दुःख होतं आणि न कळणाऱ्यांनी दाद दिली तरी पण दुःख होतं. आणि म्हणून जाणकारांनी दाद दिली तर त्यांची कृतज्ञता सुद्धा व्यक्त केली पाहिजे. ऐका, तुकाराम महाराज म्हणतात, जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर तुझं वावा आहे देव. काय करा? तरी हा सुलभ उपाय. कोणता उपाय? पहिला उपाय, पहिलं सूत्र सांगितलं, भावे गावे गीत.
पूर्व तयारी सांगितली उत्तरार्धामध्ये. शुद्ध करून या चित्त, ते म्हणतात चित्त शुद्ध करा आणि भावयुक्त अंतकरणानं देवाचं नामस्मरण करा. भाव दोन प्रकाराने निर्माण होतो. एक, त्याला बाह्य वातावरण पाहिजे. म्हणजे एक, समजा एखादे कीर्तनकार आहेत, धोतर शर्ट टोपी असं सगळं उपरणं आपल्याला पाहायची सवय लागली, गंध लावले, आणि काही अपरिहार्य कारणास्तव वारीमध्ये जात असताना मात्र सगळे कपडे चिखलाने इकडे तिकडे भरले आणि म्हणून पाऊस चालू आहे, तर मग त्यांनी बरमुडा टी शर्ट घालून जर ते निघाले आणि रस्त्यात त्यांच्या किती पण जवळचा माणूस आला तरी तो त्यांना ओळखत नाही, राम राम श्याम श्याम नमस्कार कोणी करत नाही. फार लय जवळचं असलं तर त्याच्या लक्षात येते, नाही तर एरवी काही कोणाच्या लक्षात येत नाही. याचा अर्थ काय आहे? पहिली ओळख जे काही त्याचं बाहेरचं स्ट्रक्चर आहे, बाहेरचं जे काही त्याचा वेशभूषा आहे, होली आहे, त्याचं जे काही आपलं सगळं शरीर, कपडे, बाह्य वातावरण ज्याला म्हणू, याने सुद्धा भाव निर्माण होतो. पण हे बाहेरचं झालं सगळं, बाहेरचं सगळं असलं आणि अंतकरणातलं नसलं. याच्या उलट अंतकरणामधली तशा प्रकारचे अष्टसात्विक भाव असले आणि बाहेरचं नसलं. पण ऐकून ठेवा, शिवजयंतीच्या वेळेला सगळ्या आमच्या मुली ज्या असतात त्या नऊवारी पातळ वगैरे घालतात, चंद्रकोर वगैरे लावतात, ते कमरेला पट्टा बिट्टा सगळं लावतात. अशा प्रकारची डोक्यावर पदर घेतलेली, नाकात नथ घातलेली, कपाळाला चंद्रकोर लावलेली मुलगी, नऊवारी तिनं साडी सगळी घातलेली, अशा प्रकारची मुलगी जर पाहिली तर ती अतिशय सुंदर दिसत असते, पण तिच्याबद्दल मात्र मनामध्ये विकार निर्माण होत नाही. आणि याच्या उलट हे जे सगळे टुरिस्ट, आता आमच्याकडे सध्या तिकडे भंडारदऱ्याला सगळ्या गाड्या चालू आहेत ना, त्याच्यामुळे माऊलीचं बरं आहे जरा, ते सगळे तिकडे सगळ्या गाड्या चालू आहेत. मग तिकडे जाणारे कसे असतात, सगळे बरमुडा काय, टी शर्ट काय, काहींनी कपडे घातले तर काहींनी तसेच, किंवा सिनेमात पाहतो, किंवा टीव्हीत पाहतो, किंवा मोबाईलवर आपण पाहतो. अशा प्रकारचे जे सगळे शाळा कॉलेजला जाणारे आहेत, वेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करतात, वेगळ्या प्रकारच्या ट्रॅडिशनल डे म्हणा, फॅशन डे म्हणा. आता काही सांस्कृतिक दिवस असला तर मग बरं आहे, पण चॉकलेट डेच्या बरोबर फॅशन डे पण असतोय कॉलेजमध्ये. 14 फेब्रुवारीच्या दरम्यान असते, का बरं असते काही मला माहिती नाही म्हणा, पण त्या दरम्यान सगळे हे 10-12 दिवस तसेच असतात. त्यावेळेला मात्र ज्या प्रकारचे विकारी कपडे घालून, कमी कपडे घालून आपल्याला जेव्हा मुली जाताना दिसतात, त्यावेळेला त्यांचं बाह्य स्वरूप जरी पाहिलं तरी पण सज्जन माणसाच्या मनामध्ये सुद्धा काय होतंय, विकार निर्माण. याचा अर्थ काय आहे? हे बाह्य स्वरूप आहे ना, हे बाह्य स्वरूप आवश्यकच आहे, पण हे बाह्य स्वरूप असताना महाराज म्हणतात शुद्ध करून या चित्त. भाव हा शरीरात निर्माण होतो का अंतकरणामध्ये निर्माण होतो? भाव हा अंतकरणाची वृत्ती आहे. परमार्थाच्या बद्दलची, ईश्वर भक्ती बद्दलची अंतकरणामधली सजगता, त्याच्याबद्दलची जागृती, ही शरीराचा धर्म नाही आहे, हा कशाचा आहे? आमच्या अंतकरणाचा धर्म. आणि म्हणून भावे गावे, इथला जो गावे शब्द आहे ना, हा गावे शब्द गायन या अर्थानं नाही, तर परमार्थाच्या ज्या नवीन प्रकारच्या क्रिया सांगितल्या त्यापैकीची कुठली तरी एखादी कृती म्हणजे देवाचं गीत गाणं. 28 दिवसांचा प्रवास आहे निवृत्तीनाथ महाराजांपासून तर पंढरपूर पर्यंत. या वाटेनं जरी चालत असला तरी ते देवाचं केलेलं भजनच आहे. नाम देता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, त्या वाटेनं चालला, भले त्यानं भजन नाही केलं, पण त्या वाटेनं चालला तर तेही केलेलं देवाचं भजनच आहे. प्रत्यक्ष इथे टाळ घेऊन उभा असला म्हणजे देवाचं भजन आहे, काकडा केला म्हणजे देवाचं भजन आहे, हरिपाठ केला म्हणजे देवाचं भजन आहे. पण या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली म्हणजे देवाचं भजन नाही का? या सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली म्हणजे देवाचं भजनच आहे ना. इथे चटया साधारण यात्रेचं काम केलं म्हणजे देवाचं भजनच आहे. कृती कोणती महत्वाची नाही, ती कृती करत असताना आमच्या अंतकरणामधला काय पाहिजे? भाव. आणि जो भाव आमचा ईश्वर भक्तीच्या प्रती असेल तर ते म्हणजे देवाचं गीत आहे. भावे गावे, या गाण्याच्या करताची पूर्व तयारी, हा भाव निर्माण होण्याच्या करताची पूर्व तयारी सांगितली. शुद्ध करून या चित्त. तुमच्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये पेट्रोलची बाटली पडलेली आहे,
तिच्यामध्ये कधीतरी महिना 2 महिन्यापूर्वी तुम्ही पेट्रोल आणलं होतं. ते सगळं पेट्रोल गाडीमध्ये टाकून घेतलं होतं आणि तशीच रिकामी बाटली तुमच्या डिक्कीमध्ये राहिली. बाहेर प्रवासाला गेले आणि तिकडून येताना घराजवळ येताना घरच्यांनी तुम्हाला फोन करून सांगितलं येताना दूध घेऊन या डेअरीतून. मग तुम्ही ती पेट्रोलची बाटली काढली. पेट्रोल कधी आणलंय? 2-4 महिन्यापूर्वी. त्यातलं पेट्रोल तेव्हाच 2-4 महिन्यापूर्वी ओतून घेतलं होतं. 2-4 महिने त्याच्यामध्ये पेट्रोल आहे का? नाही. ती बाटली काढली आणि तुम्ही विचार केला इकडे तिकडे काही सापडत नाही, आता आपल्या डिक्कीत आपली बाटली येतं घेऊ. स्वच्छ पाण्यानं धुवून काढली, स्वच्छ पाण्यानं धुतली. तिथून त्या डेअरीवाल्याकडून याच्याकडून काय ते त्याच्यामध्ये निरमा साबण फिरमा काय घेतलं त्याच्यामध्ये टाकलं, त्यानं पुन्हा एकदा धुवून काढली, पुन्हा चांगल्या पाण्यानं धुवून काढली आणि पुन्हा त्याच्यामध्ये दूध टाकण्याच्या पूर्वीचा वास घेऊन पाहिला जातोय काय, म्हणजे प्रयोग करून पाहिला तुम्ही. किती वेळा आपण ती बाटली स्वच्छ धुण्याचा प्रयत्न करा, पण तिच्यामध्ये दूध आणायचं असलं तर जमणार नाही, जमत नाही. अहो आता काय काल पेट्रोल इतक्यात ओतलं लगेच टाकलं का? नाही ना. 2-4 महिन्यापूर्वी मुद्दाम पेट्रोलचं नाव काय घेतलं ते तसं राहिलं तरी पण ते आपाप उडून जातोय, त्याचा आपाप बाष्प होऊन जातोय, ते काही त्याच्यामध्ये टिकून राहत नाही. 2-4 थेंब जरी राहिलेत, मी म्हणतो थोडं जास्त जरी राहिलं 100 मिली तरी ते इतके 2-4 महिने राहिल्यावर ते शिल्लक राहत नाही, ते आपाप निघून जाते. कसं काय माहिती? मी वर्षभर कामाला होतो पेट्रोल पंपावर, ते राहत नसतं शिल्लक, निघून जाते, तरी पण मात्र त्याचा सुगंध जात नाही, त्याचा वास त्याच्यामध्ये तसंच राहतो. किती स्वच्छ धुवून घ्या जात नाही. ऐका, 50-60 रुपये लिटरचं दूध आहे शेतकऱ्याकडे नाही बरं, डेअरीवाल्याकडून घ्यायला. तुम्ही असं या बाजूने त्यांना दिलं आणि त्या बाजूने घ्यायला दिलं तरी तेवढ्यालाच. ते 50 रुपये लिटरचं दूध आहे. किती पण बारकाईने टिकवलं, किती पण बारकाईने टिकवलं तरी ते 2 दिवसाच्या पुढे टिकणार नाही. फारच प्रापंचिक बाई असली तर 4-5 दिवस, तिला पण सारखं फ्रीजला राखण राहावं लागेल तेव्हा 2-4 दिवस. 50 रुपये लिटरची वस्तू 2-4 दिवसच टिकणार तिचं अस्तित्व आहे आणि तरी मात्र ती अगोदर 4-6 महिन्यापूर्वी पेट्रोलच्या वासानं असलेली बाटली किती स्वच्छ करून घेतली तरी तिच्यामध्ये भरायला घेतलेलं चालत नाही. दुधाला संत वारकरी बंडाच्या कराडकरांच्या मुखातलं वाक्य आहे की दुधाला अमृत म्हटलेलं आहे. जर्सी गायचं नाही बरं, दुधाला काय म्हटलंय? अमृत म्हटलंय. आता मला सांगा, जे 2 दिवसाकरता टिकणारं सामान्य अमृत आहे, सामान्य अमृत, त्याची 40-50 रुपये लिटरला किंमत आहे आणि ते 2 दिवसांकरता टिकणार आहे, तरी अगोदर कशानं तरी दूषित असलेल्या वस्तूमध्ये ते ठेवायला चालत नाही. ज्याला आपण इथे साठवणार आहोत ते शुद्ध ईश्वर चैतन्य आहे आणि त्याचं जे नामस्मरण आपण करणार आहोत ते नाम अमृत आहे. शिवाय ते अविनाश स्वरूपाचं आहे, ते शिळ होत नाही, त्याला कशाचा सुतकाचा बाध लागत नाही, त्याला कशाचा काही त्याच्यावर विकार होत नाही, कुठल्या विकाराला त्याची बाधा येत नाही. आणि अशा प्रकारचं शुद्ध असलेलं नामामृत बाबा रामकृष्ण, अशा प्रकारचं शुद्ध असलेलं नामामृत आणि तशा प्रकारचं ते शुद्ध ईश्वर चैतन्य ज्याच्यामध्ये साठवायचं आहे, ज्याच्यामध्ये ठेवायचं आहे, ते अगोदर जर काही विकारानं युक्त असलं तर ते चालणार नाही. भाव ज्याचा शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. येवोनी गोपाळ राहे तेथे, येवोनी गोपाळ राहे तेथे, येवोनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. महाराजांनी सप्रमाण सिद्ध केलंय. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. तेथे गोपाळ येऊन राहे, तत्पूर्वी चित्त करारे निर्मळ. म्हणून महाराज म्हणतात, तुझं बाबा आहे देव तरी शुद्ध करोणी या चित्त, मग भावे गावे
गीत. जमत असेल तर ठीक आहे, नाही जमत त्यांच्याकरता तुकाराम महाराजांनी दुसरं सूत्र, दुसरा उपाय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. आणि काच कानी 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 गुणदोष मनानी गुणदोष मनानी गुणदोष मनानी गुणदोष मनाना आपल्या गोड सुमधुर आवाजामध्ये राहुलजी महाराजांनी अभंगाचं 3रं चरण स्वरबद्ध केलं. या कीर्तनाच्या निमित्तानं आपल्या सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र आणि वारकरी संप्रदायाचं भूषण आदरणीय श्री विभक्तीपरायण विनायकजी महाराज नाटे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सोमनाथजी महाराज नाटे दादा देखील या ठिकाणी आले. त्यांच्या प्रति कृतज्ञतापूर्वक सद्भाव व्यक्त करतो. श्री तुकाराम महाराज म्हणतात, जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर तुझं वावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. कोणता उपाय? अनेकाचे कानी गुण दोष मना नानी. अनेकाचे गुणदोष मना नानी. कशा करता? जर तुला देव पाहिजे असेल तर, तुम्हाला देव पाहिजे असेल तर कोणाच्या गुणाचा विचार करू नका, कोणाच्या दोषाचा विचार करू नका. गुणदोषासहित त्याला स्वीकारा, त्याच्यावर प्रेम करा. का बरं? बघा, 2-3 कारण सांगतो. आपल्या बाजूला असा एकही माणूस नाही ज्याच्याकडे फक्त गुण आहेत, तसा आपल्या बाजूला असा एकही माणूस नाही ज्याच्याकडे फक्त दोष आहेत. आता लगेच आजूबाजूला पाहू नका, पण आजूबाजूला म्हणजे सगळ्या जगातच आपल्या भोवती कोणी असा नाही की ज्याच्याकडे फक्त गुण आहेत, आणि कोणी असा नाही ज्याच्याकडे फक्त दोष आहेत. प्रत्येकाकडं काही ना काहीतरी गुण आहेत, तसे काही ना काहीतरी दोष आहे. मनुष्य हा गुण दोषाचा मिळून बनलाय. मनुष्य शरीर मिळालं त्यावेळीची अवस्था काय होती? पाप पुण्य समान समी तरीच पाविजे. या कर्मभूमीला जन्मभूमीला इथे येताना आपल्याला पाप आणि पुण्य समान होतं, मग मनुष्य जन्म मिळाला. पाप म्हणजे दोष, पुण्य म्हणजे त्याच्या जवळचे गुण. आपल्याकडे गुणदोष समान होते तेव्हाच मनुष्य जन्म मिळाला ना. याचा अर्थ जन्माला येतानाच आपण गुण आणि दोष सोबत घेऊन आलेलो आहोत. इथे असताना सुद्धा जगातल्या लोकांना त्यांचा जोपर्यंत फायदा आहे तोपर्यंत गुण दिसतात, आणि एकदा का आपल्याकडून त्यांचा फायदा संपला की मग आपल्यातले त्यांना काय दिसतात? काय दिसतात? मला वाटलं मला एकट्यालाच माहिती, दोष दिसतात. एखाद्या माणसाकडून आपल्याला जोपर्यंत फायदा तोपर्यंत आपण त्याचे गुण पाहतो, आणि ज्या दिवशी आपल्याला त्याचा फायदा संपेल त्या दिवशी मात्र आपण त्यातले काय पाहतो? दोष पाहत असतो. प्रत्येक जण हा गुण दोषाचा बळून बनलाय, म्हणून कोणाच्या गुणाचा विचार नको, कोणाच्या दोषाचा विचार नको. एकाच व्यक्तीकडे भोवतालची व्यक्ती बदलली की त्याच व्यक्तीतले गुणदोष आपल्या दृष्टीने बदलत असतात. माणूस एकच, पण आपण त्या माणसा संबंधानं ज्याच्या सोबत राहून विचार करतो त्याच्यावर आपली त्याची विचार करण्याची, गुणदोष पाहण्याची पद्धती बदलते. इकडे पण मावशी, तुम्ही तुमच्या सासूबद्दल तिच्या मुलीबरोबर बोलत आहात,
कळलं तुम्हाला मला काय म्हणायचंय? तुम्ही तुमच्या सासूबद्दल तिच्या मुलीबरोबर म्हणजे तुमच्या नंदेबरोबर बोलत आहात, फोनवर बोलत आहात, आणि तुम्ही तुमच्या सासूबद्दल तुमच्या आईबरोबर बोलत आहात. तुमच्या सासूबद्दल पहिल्यांदा कोणाबरोबर बोलल्या तुम्ही? नाही ध्यानात राहिले तुमच्या. तिच्या मुलीबरोबर म्हणजे तुमच्या ननंदेबरोबर. आणि तुमच्या सासूबद्दल तुम्ही दुसऱ्यांदा कोणाबरोबर बोलत आहात? तुमच्या आईबरोबर. खरं सांगा, मी कोणाला सांगणार नाही. दोन्ही वेळेला बोललेलं सारखंच असतं का? कोण म्हणलं तुला काय करायचं? म्हाताऱ्यांना लय बरं वाटलं. माणूस बदलला की आपली गुणदोष पाहण्याची पद्धती बदलते. पुढे ऐका. जोपर्यंत एखादा माणूस जिवंत आहे तोपर्यंत आपण त्याच्यातले दोष पाहत असतो, आणि एकदा का माणूस गेला की आपण त्याच्यामधले काय पाहत असतो? गुण पाहत असतो. प्रवीण भाऊ, मागच्या 20 वर्षापासून मी दशक्रियेची प्रवचनं करतो. बरोबर या वर्षीच्या हनुमान जयंतीला 20 वर्ष झाली. 20 वर्षापासून इकडे तिकडे फिरतो. पार इकडे तुमच्या काय निजामपूर, नाशिकच्या त्या बाजूला आहे ना, पुढे कुठेतरी सटाणा ताराबादच्या पुढे गेल्यावर मग तिथे कुठेतरी तिथपर्यंत. इकडे फार लांब नाही गेलो, पुण्याच्या कात्रज पर्यंत. मग इकडे मुरबाड अलीकडे, इकडे नाशिक, इकडे अकोला अमरावतीच्या अलीकडच्या बाजूला तिथपर्यंत. बस. काही सगळ्या महाराष्ट्रभर फिरलो असं काही नाही. पण एवढ्या 20 वर्षामध्ये मी अनेक ठिकाणी दशक्रियेची प्रवचनं, श्राद्धाची कीर्तनं केली. तुमच्याकडे प्रमाण कसं आहे मला माहित नाही, पण आमच्याकडे विशेष करून जुन्नर, आंबेगाव वगैरे तिकडच्या भागामध्ये दशक्रियेचं श्राद्धाचं प्रवचन झालं का एक थोड्या 10-20 श्रद्धांजली असतात. थोड्या असतात 10-20, एका माणसाच्या बद्दल थोड्या 10-20 श्रद्धांजली असतात. 10-20 तासभर, एक अर्धा तास प्रवचन झालं ना, एक तासभर श्रद्धांजली ऐकावं लागते त्यांच्या. आता काय करता मनात? नवनाथ महाराज सगळी भाषणं आठवली, आणि सगळी भाषणं आठवल्यावर माझ्या अशा लक्षात आलं, राहुल महाराज, मी अजून एकाही वाईट माणसाच्या दाव्याला गेलेलो नाही. शुभ महाराज, पण मी एक कशावरून ठरवलं? त्या सगळ्या श्रद्धांजलीची भाषणं जेव्हा ऐकली ना कोकाटे महाराज, त्याच्यावरून मी ठरवलं एकाही वाईट माणसाच्या दाव्याला मी अजून गेलेलो नाही. शुभ महाराज, माझ्या मनात असा प्रश्न आला, जर गेलेले सगळे चांगलेच होते, राहिलेले जाऊ द्या, आरशात पाहिल्यावर मला माझ्या संशय यायला लागला. प्रत्येक जण म्हणायचा जो आवडे सर्वांना, याचा अर्थ जेवढे आवडतात गेले, आपणच राहिलो सगळे बिगर आवडी. जोपर्यंत माणूस आहे ना तोपर्यंत आपण त्याच्यातले दोष पाहतो, आणि एकदा का माणूस हे जग सोडून गेला मग मात्र आपल्या त्यातले फक्त गुण दिसतात, सद्गुण दिसतात. आपण त्याच्या सद्गुणाचा विचार करतो. कोणाच्या गुणाचा विचार नको, कोणाच्या दोषाचा विचार. आम्ही न देखो अब गुना, 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 आम्ही न देखो गुना, आम्ही न देखो अब गुना, आम्ही न देखो गुना, आम्ही न देखो अब
प्रमाण सिद्ध केलंय. आम्ही न देखो अवगुणा पापी पवित्र शहाणा. कारण काय अवघी रूपे तुझी देवा सर्वाभूती पाये एक. वासुदेव किंवा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वराच्या पूजनाचं वर्म सूत्र ट्रिक सांगितली. आम्ही कोणाचे अवगुण पाहणार नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी आमच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. कोणाचा दोष नाही, कोणाचे गुण नाही. गुण दोषासहित त्याला स्वीकारा, त्याच्यावर प्रेम करा. महाराजांच्या प्रमाणाच्या आधारानं शेवटचं कारण सांगतो. कोणाच्या गुणाचा विचार नको, कोणाच्या दोषाचा विचार नको. का? एखाद्या माणसाच्या ठिकाणचा गुण किंवा एखाद्या माणसाच्या ठिकाणचा दोष हा नेमका त्याच्या उद्धारा करताय का पतना करताय याचा निर्णय करण्याची बुद्धी आपल्या जवळ नाही. आपल्या भागात घडलेली गोष्ट सांगतो. इकडे पहा, इकडे पहा. रावणानं सीतेला पळवलं. माहिती तुम्हाला का सांगू पहिल्यापासून? अरे माहिती का नाही? तुम्हाला राग आहे का माझा? मी 9चा शब्द दिलाय ना तुम्हाला, मग तुम्ही असं संशयानं काऊन पाहता माझ्याकडं? हा, रावणानं सीतेला पळवलं. रावणानं सीतेला पळवलं हे चांगलं झालं का वाईट झालं? आता का रामानंद सागरला विचारून येता का? रावणानं सीतेला पळवलं, काय झालंय? दुसऱ्याची बायको पळवली, बरोबर का? व्यवहार काय घडलाय? राम जाऊ द्या, सीता जाऊ द्या, लक्ष्मण जाऊ द्या, रावण जाऊ द्या, सगळं सोडा. रावणानं सीतेला पळवलं म्हणजे घटना काय घडली? दुसऱ्याची बायको पळवली. मग दुसऱ्याची बायको पळवणं चांगलं आहे का वाईट आहे? मग तुम्ही एवढा विचार काय करू राहिले? झालं, रावणानं सीतेला पळवलं, वाईट झालं. रावणानं सीतेला पळवलं, लंकेमध्ये नेऊन ठेवलं. हनुमंतरायाने जाऊन शोध लावला. राम लक्ष्मण हे सर्व जामवंत सुग्रीव वगैरे त्या ठिकाणी गेले. राम रावणाचं युद्ध झालं. लंका विभीषणाला देऊन टाकले. रावणाचे सगळे राक्षस रामाच्या हाताने मेले. मग रावणाचे सगळ्या राक्षसांना जर रामाच्या म्हणजे देवाच्या हातून मरण मिळालं असेल तर त्यांचा उद्धार झाला का पतन झालं? त्यांचा काय झाला? उद्धार झाला. रावणानं सीतेला पळवलं वाईट आहे, दुसऱ्याच्या बायकोला पळवणं वाईटच आहे. पण रावणानं सीतेला पळवलं हे जरी आपल्याला वाईट वाटत असलं तरी रावणानं सीतेला पळवलं या घटनेकडे जेव्हा ते राक्षस पाहत असतील तेव्हा त्यांच्या दृष्टीनं घर बसल्या मोक्ष मिळाला, आयता जागेवर देव आला त्यांना मोक्ष देण्याकरता. ते जेव्हा या घटनेकडे पाहत असतील तेव्हा त्यांच्या दृष्टीनं रावणानं सीतेला पळवलं हे चांगलं झालं का वाईट झालं? आता कोणतं तरी एक बटन दाबा ना. सामान्य व्यवहारांना रावणानं सीतेला पळवलं वाईटच आहे. पण इथे युगनयुग वर्षानुवर्ष ज्याने देवाची प्रत्यक्ष भक्ती केली, कशाला त्याच पात्रात अगोदर शबरीनं एवढे दिवस त्याची वाट पाहिली तरी तिला दर्शन नाही, आणि दुसऱ्या बाजूला काही पत्र व्यवहार नाही, डायरेक्ट घरी जाऊन पुन्हा त्याला देवाच्या हातून मरण मिळालं. मी कशा करता बोलतो? एखाद्याच्या ठिकाणी निर्माण केलेला गुण किंवा एखाद्याच्या ठिकाणी निर्माण केलेला दोष हा नेमका त्याच्या उद्धारा करताय का पतना करताय, त्याच्या मागे देवाचं काय नियोजन आहे याचा आपल्यासारख्या सामान्य बुद्धीला अंदाज येणार नाही. कोणाच्या गुणाचा विचार नको, कोणाच्या दोषाचा विचार. नारदजीला रावणाने विचारलं, माझ्यासहित सगळ्या राक्षस कुळाचा उद्धार झाला पाहिजे, मार्ग सांगा. नारदानं सांगितलं, यांना सगळ्यांना घे, रामाकडे जा. नारदानं सांगितलं, रावणाने सांगितलं जमणार नाही. का जमणार नाही? तो म्हटला, मी आणि विभीषण आम्ही दोघं जण रामाकडे जाऊ, रामाचं भजनही करू. हा अगोदरचा शिवभक्त होता आणि तो तर रामभक्तच होता, आणि आम्ही दोघं देवाचं भजन करू, पण बाकीचे करणार नाही. नारदजीने विचारलं, बाकीच्यांची काय अडचण आहे? तो म्हणला, बाकीचे सगळे राक्षस आहे आणि राक्षस देवाचं भजन करत पहिल्यापासून बोला ना, नाही करत, हे करणार नाही म्हणे. दुसरा पर्याय काय आहे? तो म्हणला, एकच पर्याय, पहिले हे त्याच्याकडे न्यायचे किंवा तो यांच्याकडे आला पाहिजे. तो यांच्याकडे आणण्याकरता काय करायचं? रावणानं ती युक्ती केली, त्यातून सगळ्या राक्षस कुळाचा उद्धार झाला. माझा मुद्दा एकच आहे,
आपण जेव्हा एखाद्या सामान्यपणाने एखाद्या गोष्टीकडे पाहतो त्यावेळेला आपल्याला त्यातले वरवर दिसणारे गुणदोष हे नेमकं त्यामागे देवाचं काय नियोजन सांगता येणार नाही. त्यापेक्षा कोणाच्या गुणाचा विचार नको, कोणाच्या दोषाचा विचार नको. काय करा, तुझं बाबा आहे देव, तरी हा सुलभ उपाय कोणता? अनेकाचे कानी गुण दोष मना नानी. जमलं तर पहा, नाही जमत त्याच्याकरता तुकाराम महाराजांनी तिसरं सूत्र, तिसरा उपाय अभंगाच्या चौथ्या मस्तक ठेंगाना 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 स्वरबद्ध केलं, ज्यामध्ये श्री तुकाराम महाराजांनी आम्हाला तिसरा उपाय सांगितला. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, संतांच्या चरणा मस्तक ठेंगणा करी. तुझा बाबा आहे देव, तरी जर आपल्याला देव पाहिजे असेल तर साधूच्या चरणावर नतमस्तक व्हा. पहिल्या प्रस्तावनेमध्ये आपण 3 कारणं पाहिली होती. त्यातलं दुसरं कारण असं होतं, साधूच्या कृपेशिवाय भगवत दर्शन होणार नाही. साधूच्या कृपेशिवाय भगवत दर्शन होणार नसेल तर साधूच्या कृपेकरता काय करावं लागेल? ज्ञानोबाने उपाय सांगितला. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती कुसिले. आपल्या मनात ज्या इच्छा आहेत ना त्या सांगतील, अपेक्षा आपल्या पूर्ण करतील. त्याच्या अगोदर काया वाच्या मनानं साधूची सेवा करा. देवाच्या कृपेकरता साधूची कृपा, साधूच्या कृपेकरता साधूची सेवा. पण साधूच्या सेवेकरता साधू ओळखू यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे? साधूच्या सेवेकरता साधू ओळखू यायला पाहिजे ना. असंच कोणाची सेवा करणार? मला समजावून सांगा.
आपल्या बाजूला आता या भौतिक जगामध्ये कोणी साधू संत नसतीलच का, असतील पण ओळखू येत नसतील. असे अनेक साधू संत असतील पण आपल्याला ओळखू येत नाहीत. का बरं? प्रत्यक्ष ज्ञानोबा तुकोबा ज्या वेळच्या काळात होते त्याही वेळच्या काळातल्या लोकांना ते ओळखू आले नाही. मला सांगा, आपण भाग्यवान का ज्ञानोबा तुकोबाच्या काळात जन्मलेले लोक भाग्यवान? आपल्यापेक्षा त्यांच्या काळात जन्मलेले लोक भाग्यवान. त्यांच्यापेक्षा त्यांच्या काळात जन्माला येऊन ज्या लोकांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं ते लोक भाग्यवान. धन्य मनवीन इहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील. ते म्हणतात आमचं भाग्य, आम्ही त्यांना प्रत्यक्ष पाहिलं. आपण भाग्यवान, आपल्यापेक्षा त्यांच्या काळात जन्मलेले लोक भाग्यवान, त्याच्यापेक्षा त्यांच्या काळात जन्मले ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं ते भाग्यवान, आणि त्याच्याही पेक्षा जे त्यांच्या काळात जन्माला आले त्यांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद झाला ते विशेष भाग्यवान. ज्या ज्या लोकांची चरित्रातली नावं आपल्याला माहिती आहे की ज्यांचं प्रत्यक्ष ज्ञानोबा तुकोबाबरोबर बोलणं झालंय, त्या सगळ्या लोकांना ज्ञानोबा तुकोबा कळाले होते का? कळाले का हो? नाही कळाले ना. मला वाटतं जर तुकोबा कळाले असते तर तुकोबाला त्यावेळच्या काळातलं गाव सोडून भंडारा भामचंद्र घोरडेश्वर डोंगरावर जावं लागलं नसतं. पाटलाने मिटिंग घेतली आणि सांगितलं तुम्ही गावात राहायचं नाही. गोपाला पाटील, गावीचे हे लोक. ज्ञानोबा जर कळाले असते तर त्यावेळच्या काळातलं आळंदी गाव सोडून सिद्धबेटात जाऊन राहावं लागलं नसतं. बाकीचं सोडून द्यावं, मातीच्या खापरा करता तरी फिरावं लागलं नसतं. याचा अर्थ काय? प्रत्यक्ष संत भेटले, त्यांना जर ओळखू आले नसतील तर आपल्यालाही भेटले तर ओळखू येणार नाही. महाराज म्हणतात ओळखण्याच्या भानगडीत पडू नका. काय करा? दिसेल त्याच्या चरणावर नतमस्तक व्हा. आम्हाला ओळखू येणार नाही, पण भाग्यानं अधिकार संपन्न सत्पुरुषाची भेट झाली तर त्याच्या कृपेनं, त्याच्या दर्शनानं, त्याच्या आशीर्वादानं मात्र आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. एक गोष्ट सांगतो पहा. कशा करता सांगतो? साधू ओळखण्याच्या भानगडीत पडू नका. दिसेल त्याच्या चरणावर नतमस्तक व्हा. आपल्याला जरी ओळखू आला नाही तरी मात्र अधिकार संपन्न सत्पुरुषाची भेट झाली तर त्याच्या दर्शनानं आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एकानं कीर्तनात ऐकलं होतं, या जगामध्ये परीस नावाची काहीतरी वस्तू आहे आणि त्या परीस नावाच्या वस्तूचा का स्पर्श लोखंडाला झाला की त्याचं काय होतं? सोनं होतं. इकडे पहा, इकडे. ते पोरं बोलले, त्या पोरांचं ऍडजस्ट करतो मी, काही नाही. त्यानं कीर्तनात ऐकलं की परीस नावाची काहीतरी वस्तू आहे आणि त्या परीस नावाच्या वस्तूचा लोखंडाला स्पर्श झाला की लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. त्याला सगळ्या गावापेक्षा श्रीमंत व्हायचं होतं, पण कष्ट करायची तयारी नाही. त्यानं विचार केला, आता इथून पुढं कधी बा पाऊस पडला, इथून पुढं कधी पेरावं, इथून पुढं कधी उगवायचं, इथून पुढं कधी ऊस लावावं, इथून पुढं कधी बागायत करावं, इथून पुढं काय व्यापार व्यवसाय करावा, काही त्याला. त्यापेक्षा त्यानं ठरवून टाकलं, पहिला परीस सापडून आणू, आणि एकदा का परीस सापडला का एका रात्रीत आपण गावापेक्षा श्रीमंत. निघाला सकाळचा. पुढे निघाला, परीस सापडायला निघाला, परीस शोधायला निघाला. परीस शोधण्याकरता त्याने एक छोटा लोखंडाचा तुकडा बरोबर घेतला. असा छोटा लोखंडाचा तुकडा बरोबर घेतला, आपल्या खिशात ठेवला, निघाला. परीस पाहिलाय का तुम्ही? तुम्ही पाहिलाय? नाही पाहिलं? परीस नाही पाहिलं? मी पण नाही पाहिलं. खरं म्हणजे परीस पाहिला असता तर एवढ्या अंधाराचं इकडे आलोच नसतं. एवढे आदळा पडते काय. प्रवीण भाऊ मी असा बारीक पाहून लोखंडाचा तुकडा नेला असता, 2-4 जणांकडून उचलून घेतला असता, नुसता आपला एकदा टच करून आणला असता ना. त्याने एक लोखंडाचा तुकडा सोबत घेतला, निघाला. रस्त्याच्या कडेने चालायचा. तुमच्याकडच्या रस्त्यांची परिस्थिती जरा बरी आहे, बरी म्हणजे चांगली आहे. म्हणजे एवढ्या छोट्या रस्त्यानं सुद्धा 100च्या स्पीडनं गाडी चालवता येते. म्हणजे चालवता येते की नाही म्हणून मी फक्त प्रयोग करून पाहिला, पण चांगला रस्ता आहे. रस्त्याच्या कडेने चालायचा, तो दगड उचलायचा, आपल्या खिशातली पट्टी काढायचा, त्या दगडाला घासायचा, दगड टाकून द्यायचा, पट्टी खिशात ठेवायचा, पुढे जायचं. पहिल्या दिवशी त्यानं पार या खडांगळीपासून वडांगळीपर्यंतच्या सगळ्या परिसरात एक दगड सोडला नाही. सगळी लोक म्हणले गड्या हे कालपर्यंत चांगलं होतं, आता असं काय करतंय? रस्त्यानं एक दगड सोडित नाही, रस्त्यानं चालतंय, खिशातली पट्टी काढतंय, रस्त्याचा दगड उचलतंय, दगड पट्टीला घासतंय, दगड टाकून देतंय, पट्टी खिशात ठेवतंय. दुसऱ्या दिवशी त्यानं असं इकडच्या रस्त्यानं मागं चाललं, निमगावच्या बाजूला. इकडे जातो निमगावला रस्त्यात, मग मला माहिती आहे, तिकडच्या बाजूला गेला. तिसऱ्या दिवशी इकडे निघाला.
सगळ्या गावातल्या पंचकृषीतल्या लोकांनी पाहिलं गड हे काल परवापर्यंत चांगलं होतं, आता 2-4 दिवसापासून मात्र सारखं पट्टीकीला दगड घासतंय. लोकांनी त्याला नाव ठेवलं दगडघाशा. काय नाव ठेवलं? दगडघाशा. बरेच दिवस त्यानं नियम केला. कोणी? विसरले तुम्ही? दगडघाशाने खिशात पट्टी ठेवून ठेवून त्याचा खिसा फाटायला लागला. कोणाचा? दगडघाशाचा. आणि खिसा फाटायला लागला म्हणून त्याची बायको त्याला बडबड करायला लागली. कोणाची? आणि बायको सगळ्यांची बडबड. हा, त्यानं काय केलं? त्या पट्टीला एक छिद्र पाडलं, त्याला दोरी बांधली, ती दोरी आपल्या कमरेला बांधून ठेवली, रस्त्यानं चालायचा, दगड उचलायचा, असा त्या पट्टीला दगड घासायचा. ते क्रिकेट मधले लोक बॉल घासतात ना, असं तसं त्या पट्टीला घासायचा. बरेच दिवस फिरला तो. कोण? हा, तेवढं ध्यानात राहू द्या तुम्ही. एक दिवशी सकाळी सकाळी तो स्वयंपाक, त्याची बायको त्याच्याकरता डबा करत होती. स्वयंपाक इतकी चांगली बायको होती त्याला. हे रोज बोंब मारीत फिरत होतो, त्याची बायको त्याला रोज डबा करून देत होती. त्यानं मागच्या जन्मात कोणता ग्रंथ वाचला होता ते विचारायचंच राहून गेलं त्याला. त्याची बायको त्याच्याकरता स्वयंपाक करत होती. हे कपडे बदलून आंघोळ करून बाहेर आलं आणि निघालं. तितक्यात याच्या बायकोने त्याच्याकडे पाहिलं. कोणाकडं? हा, त्याच्या बायकोनं त्याच्याकडे पाहिलं, लाटणं हातातलं टाकलं आणि आनंदानं उड्या मारायला लागली. यानं विचारलं, का बरं आनंदानं उड्या मारते? ती म्हणते तुमची पट्टी सोन्यात झाली. हाय, उड्या मारायला लागला. दोघं उड्या मारायला लागले. पण याच्या लक्षात आलं, म्हणला पट्टी सोन्याची झाली, पण कोणच्या दगडानं? मला सांगा, त्याला परीस भेटला नाही का? भेटला नाही? भेटला. ज्यारती पट्टी सोन्यात झाली याचा अर्थ परीस भेटला, पण ओळखू आला नाही. पण जरी ओळखू आला नसला तरी परीसानं त्याचा धर्म सोडला. त्या पट्टीचं काय झालं? सोनं झालं. ही लोखंडाची पट्टी आहे. दिसेल त्या वारकऱ्याच्या चरणावर नतमस्तक व्हा. त्याच्या चरणावर आपण एकदा डोकं टेकवलं की त्याच्या परिस्पर्शानं कधीतरी आमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, संतांच्या चरणा मस्तक ठेंगणा करी. जमलं तर ठीक आहे, नाही जमत त्यांच्याकरता तुकाराम महाराज सांगतात, वेची ते वचन जेणे राहे समाधान. ते म्हणतात असं बोला की आपल्या बोलण्यानं समोरच्याला समाधान वाटलं पाहिजे. वेची म्हणजे बोला. काय बोला? असं बोला की आपल्या बोलण्यानं समाधान वाटलं पाहिजे. जेणे राहे समाधान. ज्ञानोबाला विचारा कसं बोला? ज्ञानोबा म्हणतात, साचानी मवाळ मितुल्याने रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची मुखी अमृताची वाणी. हो 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 हो, मुखी अमृताची वाणी. देहा देवाचे करणे, देहा देवाचे करणे. हो 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 हो, मुखी अमृताची वाणी. हो 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 हो, मुखी अमृताची वाणी. मुखी अमृताची वाणी. मुखी अमृताची वाणी. तरी पण बाल्कनीतल्याने नाहीच वाजवल्या. जेवढं गोड आहे तेवढी एक वाक्यता पण आहे. आणि त्याच्यामुळे ते त्यांची गोळी सुटली का इकडूनचा माणूस थांबूच शकत नाही. आणि ते खरोखर म्हणजे ज्या पद्धतीनं वारकरी परंपरेमध्ये तरुण पिढीमध्ये जी कीर्तनाची साथ, जी सगळी मंडळी त्या ठिकाणी अतिशय महाराष्ट्रभर उत्कृष्ट अशा प्रकारची करतात, त्याच्यामध्ये ही सगळी मान्यवर आमची महाराज मंडळी आहेत. आणि म्हणून त्यांच्याप्रती विशेष अशा स्वरूपाचा सद्भाव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, असं बोला की आपल्या बोलण्यानं समाधान वाटेल. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. बोलो ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. आपल्या बोलण्यानं विठ्ठलाला प्रसन्नता वाटेल, देवाला प्रसन्नता वाटेल, अशा प्रकारचं आपण बोलावं अशी अपेक्षा आहे. कशा करता? तुझं बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुकाराम महाराज म्हणतात, जमलं तर ठीक आहे, नाही जमत त्यांच्याकरता तुकाराम महाराज शेवटचा 5वा उपाय अभंगाच्या सहाय्याने. तू कमाने फार, तू कमाने फार, तू कमाने फार, तू कमाने फार. आर तू काम
चला आता जाते सर्वांनी समोर या चला पटकन पुढे या आजचे दुपारचे अन्नदाते आणि आजचे महाप्रसादाचे अन्नदाते सर्वांनी समोर या चला पटकन पुढे या सुभाष यादवराव ठोक, राजेंद्र रामनाथ ठोक, विष्णू खंडेराव ठोक, नवनाथ लक्ष्मण ठोक, सुभाष कारभारी ठोक आणि रतन काशीनाथ ठोक, त्याचप्रमाणे भाऊसाहेब विश्वनाथ कोकाटे. चला सर्व अन्नदात्यांचे दत्ता महाराज विठोबार कुमार 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 हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय 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 विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार हरि जय जय हरि जय तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझ
तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. आपल्या या सर्व गावच्या तरुण भजनी मंडळातील या कार्यकर्त्यांनी तरुण भजनी मंडळाने छानपैकी आपल्या गोड आवाजात अभंगाचं शेवटचं चरण स्वरबद्ध केलं. खरं म्हणजे 154 वर्षाचा आपला हा सप्ताह आहे. मी नेहमी सांगत असतो याची सुरुवात ज्याने केली असेल ते आपल्याला माहिती नाही, पण 100% ते सगळे धोत्रावाले होते. ते सगळे धोत्रावाले होते. मधल्या काळात याच्या सगळ्याचं जतन करण्याचं काही या पायजम्यावाल्या मंडळींनी केलंय नाही का आतापर्यंत. परंतु पुढे मात्र सांभाळण्याकरता याला जीन्स पॅन्टवाल्यांची गरज आहे नाही का. आता ही यांच्यापर्यंत द्यायचंय आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत. मध्ये या सगळ्यांना या जीन्स पॅन्टवाल्यांची गरज आहे. याचा अर्थ काय, तरुण मंडळीची गरज आहे. आणि छानपैकी गावची तरुण मंडळी प्रवीण रात्र रात्र नुसत्या चहावारी भजन करावं लागतं. याच्या अगोदरचे भजने तर भाग्यवान होते. आपल्या अगोदरच्या पिढीतले भजनी भाग्यवान होते. बिचाऱ्यांना बिड्या काढाय मिळत होत्या. मध्ये गावातले लोक आणायचे ना ते ज्याच्या घरी भजन आहे ते सगळं. आणि ही सगळी मंडळी एवढ्या प्रथा परंपरा गावातले सगळे सणवार उत्सव या ठिकाणी जतन करून ठेवतात. आणि म्हणून त्यांना देखील अशा सगळ्या या सार्वजनिक सर्वांच्या समोर देखील त्या ठिकाणी संधी आपण सर्वजण ही सगळी व्यापक विचाराची मंडळी त्या ठिकाणी देत आहेत. आणि त्यांचे छान चांगला त्या ठिकाणी प्रयत्न आहे. त्याने शेवटचं चरण म्हणून दाखवले ज्यामध्ये तुकाराम महाराज सांगतायत थोडा तरी परोपकार करा. तरी हा शब्द सांगतो नाईलाजानं वापरलेला आहे. खरा आग्रह तुकाराम महाराजांचा फार आहे. तुका म्हणे फार, पण शक्य नसेल तर थोडा तरी. ज्या अर्थी तरी आला, तरी म्हणजे काल परवापर्यंत होती ती तरी नाही, ही आता श्रावणातली तरी. श्रावणातली तरी या अर्थानं. मागच्या महिन्यामध्ये प्रवीण भाऊ लोकांनी देवाला सुद्धा देवाच्या नावानं बोटं मोडली. म्हणले का बरं? ते म्हणले एका रविवारी चतुर्थी टाकली आणि एका रविवारी एकादश टाकली, त्याच्यामुळे त्यांचे 2 रविवार कमी झाले त्याच्यातले. जाऊ द्या आता आता हाय्याचा आनंद घ्या. जाऊ द्या सप्त्याचा. बरोबर झालं जोडून आलं लगेच. आग्रह महाराजांचा फार आहे, पण शक्य नसेल तर तरी शब्द सांगतो थोडा तरी आमच्याकडून परोपकार घडलाच पाहिजे असा आग्रह आहे, अपेक्षा आहे. का बरं? आम्ही संपलो तरी आम्ही केलेला परोपकार संपणार नाही. शरीर आपलं संपणार आहे, आपलं काम संपणार आहे, नावगाव संपणार आहे, पण आपला परोपकार मात्र संपणार नाही. परवा या देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आपण साजरा करून आलो. आपल्या सगळ्या राष्ट्रपुरुषांची आपल्याला स्मरण झालं, आठवण झाली. बोटावर मोजण्या इतक्या 2-3 राष्ट्रपुरुषांचेच फक्त वंश शिल्लक आहे, बाकीच्यांचे वंश शिल्लक नाही. तरी पण आम्ही त्यांचं स्मरण केलं. आणि आपण आत्ता ज्या या बागायती भागामध्ये कोटी रुपयाचे इक्विटीचे मालक आहोत, आपल्या सगळ्यांच्या अगोदरचे पूर्वज जे आहेत ना त्यांचेच आपण सगळ्यांचे वंशज आहेत. तरी आपल्या पूर्वजांचा पूर्व इतिहास मात्र आपल्याला माहिती नाही. जी माणसं फक्त मी आणि माझं एवढ्या पुरतं जगतात, 3 पिढ्यांच्या पुढे त्यांचा पूर्वजांचा इतिहास आपल्याला माहिती नाही. सोमनाथ महाराज बऱ्याच लोकांना आपले पूर्वज कुणबीचा दाखला काढायला गेल्यावर कळाले. त्या अगोदरची वंशावळ मिळाली ना म्हणून. नाहीतर त्याच्या अगोदर मात्र बऱ्याच लोकांना पंजोबाच्या पुढची नावं माहिती नाही. आणि संत आणि राष्ट्रपुरुषांचे मात्र नाव आपल्याला का आठवण येत आहेत? थोडा तरी परोपकार. म्हणून महाराजांचा अपेक्षा आग्रह आपण परोपकार करावा. आपण संपलो तरी आपला परोपकार संपणार नाही. एक गोष्ट सांगतो थांबतो. बरोबर 9:05 किती वाजले? झाले 9:05. हा झाले ना? झालं मग थांबून घेतो. थांबू ना? एक गोष्ट सांगू. तेव्हा ती आजी म्हणती सांग ना. सांगतोय इकडे बघ. झालं 2 मिनिटामध्ये सांगतो. कीर्तनातले मिनिटं थोडे जाड असतात, पण खरोखर 2 मिनिटात सांगतो. खरोखर 2 मिनिटामध्ये सांगतो. जुन्या काळातली गोष्ट आहे. आपण संपलो तरी आपला परोपकार संपणार नाही याच्या करता. एक म्हातारा रस्त्याच्या कडेला झाड लावत होतं. अशा दिवसामध्ये पावसाळा सुरू व्हायला लागला. मग त्यानं विचार केला की आता झाड लावलं पाहिजे. ते झाड लावत होतं. त्या देशाचा राजा तिथून चालला होता. राजानं पाहिलं 80 वर्षाच्या दरम्यानचं म्हातारे रस्त्याच्या कडेला झाड लावतंय. राजाने आपला रथ थांबवला. स्वातंत्र्यपूर्वच्या काळातली गोष्ट आहे. राजे रजवाडे संस्थान होती तेव्हाच्या काळातली. राजानं रथ थांबवला. म्हातारे बाबा काय करता? म्हाताऱ्याने बसल्या जागेवरून राजाकडे पाहिलं, परत आपलं काम सुरू केलं. राजाने पुन्हा प्रश्न विचारला, बाबा काय करता एवढ्या उन्हात? म्हाताऱ्याने बसल्या जागेवरून उत्तर दिलं, काही नाही राजेसाहेब झाड लावतोय. राजाने पुन्हा तिसरा प्रश्न केला, कशाचं झाड लावता बाबा?
राजा म्हणला जा तुमच्या मागे सगळा मतदारसंघ आपलं सगळं राज्य पडले बाकीच्यांच्या चौकशा करा कशाला माझ्या नादाला लागतं. राजानं मात्र विचारलं बाबा इतकं ऊन आहे आणि इतकं वय आहे तरी पण तुम्ही काम करता म्हणून तुम्हाला आपुलकीनं विचारतो सांगा कशाचं झाड लावता. म्हाताऱ्यानं सांगितलं राजेसाहेब अक्रोडाचं झाड लावतो. कशाचं? अक्रोडाचं. हे काही झाड आपल्याकडे येत नाही उत्तराखंडमध्ये ते झाडं येत असतात. म्हाताऱ्यानं सांगितलं अक्रोडाचं झाड लावतो. राजानं अक्रोडाचं नाव ऐकलं आणि राजा हसला पण सरळ नाही हसला. कारण म्हाताऱ्यानं पहिल्यांदा राजाला दुर्लक्षित केलं होतं आणि म्हणून राजा हसला पण सरळ नाही हसला उपेक्षेनं हसला. म्हाताऱ्यानं राजाला विचारलं राजेसाहेब का हसतात? राजा म्हणला बाबा हसू नये तर काय करू? काय करू म्हणजे? राजा म्हणला बाबा ऐका 80 वर्षाचं तुमचं वय आहे आणि तुम्ही जे झाड लावताय त्या झाडाचा असा स्वभाव आहे की त्या झाडाला लावल्यावर 100 वर्षानं फळ येत आहे म्हणजे तुमच्या हयातीत त्याला फळ येणार नाही. यापेक्षा एक काम करा झाड बदला मग आंब्याचं लावा. या वर्षी लावलं पुढच्या वर्षी त्याला आंबे येतील. तुमचं वय पाहता निदान आमरस खाऊन तरी मराल का बरं? म्हाताऱ्याच्या मागे लागले तुम्ही जगू द्या ना अजून. म्हातारा म्हणला जा जा तुम्ही जा 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 म्हणजे राजेसाहेब मी लावलेल्या झाडाला माझ्या हयातीत फळ येणार नाही हे मला माहिती आहे. राजा म्हणला माहिती आहे तर मग का लावतो? म्हाताऱ्याने दिलं उत्तर लक्षात ठेवा. म्हातारा म्हणला राजेसाहेब मी आत्ता जे अक्रोड खातो हे झाड काय मी लावलेलं नाही. माझ्या आजोबा पंजोबांना कोणीतरी लावलं असेल म्हणून मीही हे झाड माझ्या करता लावत नाही. माझ्या नंतर माझ्या पिढीतले नातू पंतू येतील ना त्यांच्या करता लावतोय. राजा म्हटला मला असं वाटलं का मीच हे राज्य चालवतोय पण माझ्या राज्यात इतक्या दूरदृष्टीचे लोक आहेत आणि त्यांच्यामुळे हे राज्य चाललेलं आहे. म्हाताऱ्याच्या उत्तरावर राजा खुश झाला आणि राजाने खिशात हात घातला आपल्या आपल्या. आता राजाचा खिसा आहे काय निघाला असेल? सोन्याच्या मोहरा निघाल्या. एक मुठभर सोन्याच्या मोहरा काढल्या आणि म्हाताऱ्याच्या हातावर दिल्या. म्हाताऱ्याने एकदा त्या मोहराकडे पाहिलं एकदा राजाकडे पाहिलं एकदा मोहराकडे पाहिलं एकदा राजाकडे पाहिलं पण म्हातारा असं पोचलेलं होतं ना म्हातारा पण हसलं सरळ नाही हसलं. का बरं? पहिल्यांदा राजा उपेक्षेनं हसला होता. आता म्हाताऱ्यानं सोन्याच्या मोहरा हातात घेतल्या आणि राजाला जसं अपेक्षित नव्हतं तसं म्हातारा हसलं. राजानं म्हातारा विचारलं बाबा का हसला? म्हातारा म्हणला तुम्हाला पहिलेच म्हणलं होतं जा म्हणून जा जा. नाही नाही तू हसला का बरं ते सांग. म्हातारा म्हणला राजासाहेब हसू नये तर काय करू? म्हणजे राजासाहेब 5 मिनिटापूर्वीचं तुमचं उत्तर आहे बाबा तू लावलेल्या झाडाला तुझ्या हयातीत फळ येणार नाही पण मी लावलेलं झाड वाया गेलं नाही त्याला लावल्या लावल्या फळ आलं. आलं का नाही? म्हातारा राजा म्हणला गड्या म्हातारा पिकलंय पण उन्हानं नाही पिकलं. यानं अनेकांचे बारशे केले तसे अनेकांचे 13वे सुद्धा तुम्हाला पण माहिती. म्हाताऱ्याच्या हजर जबाबीपणावर राजा खुश झाला. राजाने विचार केला या म्हाताऱ्याला शेतात सडू दिलं इकडच म्हातारा होऊ दिलं. इतका बुद्धिवान हजर जबाबी माणूस जर माझ्या पदरी असता तर मला राज्य कारभाराला उपयोगाला झाला असता. म्हाताऱ्याच्या बुद्धी चातुर्य हजर जबाबीपणावर राजा खुश झाला आणि राजानं पुन्हा खिशात हात घातला. आता राजाचा खिसा येतो काय निघाला असेल? देशप्रेमीचा थोडी का फुटाने निघायला. राजाचा खिसा हात घातला सोन्याच्या मोहरा निघाल्या. मुठभर सोन्याच्या मोहरा काढल्या पुन्हा म्हाताऱ्याच्या हातावर दिल्या. म्हाताऱ्यानं पुन्हा एकदा मुठभर सोन्याच्या मोहराकडे पाहिलं राजाकडे पाहिलं मोहराकडे पाहिलं राजाकडे पाहिलं मोहराकडे पाहिलं राजाकडे पाहिलं. राजाचा बीपी वाढायला लागला. राजा म्हणला आता हे काय म्हणतं एखादा बोर्ड लावायला पाहिजे डिजिटल बोर्ड बिर्ड काहीतरी लावला पाहिजे काय करतंय. म्हाताऱ्यानं पुन्हा हसलं पण सरळ नाही हसलं पुन्हा उपेक्षेनं हसलं. राजा म्हणला आता का हसला? म्हातारा म्हणला तुम्हाला पहिलेच म्हणलं होतं जा म्हणून जा 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 माझ्या नादी लागून. तो म्हणला तू हसला का बरं ते सांग. म्हातारा म्हणला राजासाहेब हसून तर काय करू 80 वर्षाचं माझं वय आहे. आजवर मी जेवढे उन्हाळे पावसाळे पाहिले आजपर्यंत कोणत्याच झाडाला एका वर्षात डबल बार आला नाही. माझ्या झाडाला 10 मिनिटात 2दा. म्हाताऱ्याच्या त्याही उत्तरावर राजा पुन्हा खुश झाला पण राजाला तिसरा खिसा नव्हता आणि मलाही पुढे वेळ नव्हता. ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वर
वाक्यात सांगतो पहा. कीर्तन अभंग प्रमाण दृष्टांत विसरले तरी चालेल. एका वाक्यात 5 उपाय सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात जर तुम्हाला देव पाहिजे असेल तर चित्त शुद्ध करा, भाविक अंतःकरणाने त्याचा नामस्मरण करा. देव पाहिजे असेल तर कोणाच्या गुणदोषाचा विचार करू नका, गुणदोषासहित त्याला स्वीकारा, त्याच्यावर प्रेम करा. देव पाहिजे असेल तर दिसेल त्या संताच्या वारकऱ्याच्या चरणावर नतमस्तक व्हा. देव पाहिजे असेल तर असं बोला आपल्या बोलण्यानं समोरच्याला समाधान वाटेल. आणि देव पाहिजे असेल तर थोडा तरी परोपकार करा. सगळा सप्ताह जमणार नाही, एका दिवसाचा खर्च जमेल. एका दिवसाचा खर्च नाही जमला, एका वेळेचा जमेल. नाही संध्याकाळचा जमला, जास्त मोठा आहे, सकाळचा जमेल. नाही जमला ज्ञानेश्वरीची पारायणाच्या वाचकांचा नाश्ता, थोडा तरी परोपकार नाश्ता जमेल. नाही जमला 1000-2000 रोख देत, बस का वाढू 2000 केले तेवढे, 1000-2000 रोख देता येते. नाही तेवढे पण द्यायला जमले तर निदान विण्याचा पहारा करता येईल. नाही विण्याचा पहारा करता आला बा, लोक म्हणतात करू करू भागलेन, त्याच्यामुळे नाही लगेच विण्याचा पहारा करता आला, चटाय साधारणच्या आथरता येतील. तेवढं पण नाही जमलं तरी पण नाही जमलं, नुसतं ऐकता येईल. नुसतं ऐकायचं पण नाही जमलं. काही काय माणसाला दुसऱ्याचं ऐकायचं अजिबात जमत नाही. सगळं ते आपलाच ऐक माझंच ऐक असं राहतं. मग समजा नाही जमलं दुसऱ्याचं ऐकायचं, काय करता येईल? बरोबर 9:45 घरून निघायचं, 9ला निघायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, इकडे 2 करून उभा करा नाही इकडे 2 करून उभा करा. आणि तरी बी नाही जमलं. काय काय माणसाला गप गिळायचं पण जमत नाही, तरी नाही जमलं तरी अजून एक सेवा शिल्लक आहे. अजून एक शिल्लक आहे. काय शिल्लक आहे? चालू असलेल्या कार्यक्रमातल्या चुका शोधायच्या नाही, आणि शोधल्या तरी उद्या हॉटेलात बसून त्याची चर्चा करायची नाही. थोडा तरी परोपकार. खरं म्हणजे हा संयोजकावर केलेला परोपकार आहे, पण आपल्या गावात अशा प्रकारचे परोपकार करणारे लोक नाही, म्हणून तर 154 वर्ष चालू आहे. असाच येणाऱ्या काळामध्ये चंद्र सुरेशपर्यंत चालत राहावं अशी भावना व्यक्त करतो. बोलताना उशीर झाला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रवीण भाऊ वाघ, याचबरोबर इथली गावातली सगळी वारकरी परिवारातील सगळी तरुण मंडळी, या सगळ्यांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी चालत असलेला हा प्रयत्न उत्सव आहे. यामध्ये आमच्या गणेश भाऊ सागरजी, आमचे महेशजी यांनी विशेष आग्रहपूर्वक आमच्या गणेशजींनी सगळ्या तरुण मंडळीच्या वतीने निमंत्रण दिलं. त्यांच्याने आपल्या सर्वांच्या प्रति अंतःकरण श्रद्धा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोलिले पुरे वे देवा पुरी उत्तरे. करा क्षमा भरात महाराज तुझे.